नमस्कार. घरची चव या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाटा इडली. यासाठी लागणारं साहित्य असं आहे: 2 ते 3 बटाटे उकडलेले, हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला, कोथिंबीर चिरलेली, फोडणीसाठी जिरे, हळद आणि इडलीचे तयार पीठ. हे पीठ तयार कसे करायचे मी तुम्हाला सांगेनच. हे तयार पीठ आहे. हे पीठ बनवण्यासाठी मी काल सकाळी 10 वाजता 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ भिजत घालून ठेवलेली. नंतर संध्याकाळी 6 वाजता मी दोन्ही जिन्नस वाटून घेतले आणि रात्रभर असंच पातेल्यात घालून झाकण ठेवलं होतं. बघा, पीठ छान फुगलेलं आहे. छान आपले इडलीचे पीठ फुगून तयार झालेलं आहे. आता आपण इडली बनवूया. पीठ एका साईडने असं छान हलवून घ्यायचे. बटाटे छान आपण असं चुरा करून घेऊया. तेल टाकून बटाट्याची भाजी बनवली आहे. त्यासाठी याच्यानंतर मिरचीचा हा वाटलेला ठेचा घालूया. यात मी लसणाच्या 2-3 पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा घातलेला आहे. चवीनुसार मीठ टाकूया. हळद टाकूया. बटाटा गार झालेला आहे. आता आपण थोडा थोडा करून बटाटा घ्यायचा. आणि बटाट्याच्या अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवून ठेवायच्या. अशा प्रकारे सर्व टिक्क्या बनवून तयार आहेत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. याला छान असं एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे हे पीठ तयार आहे.
इडली पात्राला अगोदर आपण सगळीकडनं तेल लावून घेऊया. इडलीच्या भांड्यात आपण 1 लिटर पाणी टाकून घेऊया. त्यात आपण एक लिंबूची फोड टाकायची, जेणेकरून हे भांडं काळं होणार नाही. थोडं थोडं पीठ टाकून घेऊया. नंतर आपण या पिठावरती एक एक टिक्की ठेवूया. याच्यावरनं परत थोडं थोडं पीठ टाकायचं. आता यावर झाकण ठेवूया. 10 ते 12 मिनिटासाठी. आपली इडली तयार आहे. आता आपण इडली काढून घेऊया. ही आपली इडली तयार झाली आहे. आता मी ही तुम्हाला दाखवते. हे बघा, ही छान टम्म फुगलेली आहे. आतून अशी झालेली आहे. आपली बटाटा इडली तयार आहे.